जय महाराष्ट्र. नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागाचा रिव्ह्यू आपण पाहणार आहोत. तर यामध्ये जानकी आणि ऋषिकेश प्रॉपर्टीचे पेपर घेऊन जंगलामध्ये मास्कमॅनकडे गेलेले असतात. लताबाईला सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न हा खूपच जोरावर चाललेला असतो. तेव्हा तिथे मास्कमॅन आणि त्यांची भेट होते. सोबत लताला तो घेऊन आलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, माझ्या आईला सोड आणि तू कोण आहेस हे मला नक्कीच सांग, कारण मला देखील कळू दे की माझ्या विरोधात कोण उभा आहे. तेव्हा मास्कमॅन म्हणतो, तू इथे फक्त तुझ्या आईला सोडवण्यासाठी आलेली आहेस आणि तू प्रॉपर्टीचे पेपर घेऊन आली असशील तर ते प्रॉपर्टीचे पेपर दे, नाहीतर इथंच तुझ्या आईला गोळी घाले. यावर जानकी म्हणते, नाही असं करू नकोस, मी प्रॉपर्टीचे पेपर घेऊन आले आहे व आधी माझ्या आईला सोड, तेव्हाच मी तुला प्रॉपर्टीचे पेपर देईल, असं जानकी म्हणते. व मास्कमॅन म्हणतो, तू तिकडून पुढे ये, मी इकडून तुझ्या आईला सोडणार. व ठरल्याप्रमाणे जानकी डॉक्युमेंट घेऊन पुढे येते व इकडून लता तिच्या दिशेने जात असते व लताची आणि जानकीची भेट होते. तेव्हा मास्कमॅनकडे प्रॉपर्टीचे पेपर जानकी फेकते व लताला घेऊन तिथून जाणारच तेवढ्यात मास्कमॅन जानकीला म्हणतो, असं समजू नको की आपला आता इथे सगळा खेळ संपलेला आहे. तुझा भूतकाळ तुला परत दिसणार हे मात्र नक्की, आणि तुला अजून खूप काही बघायचं आहे आणि वेदना देखील सोसायच्या आहेत. सहजासहजी मी तुला असं सोडणार नाही. व जानकी म्हणते, हे तू माझ्या परिवाराला त्रास देण्यासाठी करतोयस. तू कोण आहेस, कुठून आलायस हे देखील मला माहीत नाही. एकदा फक्त तुझी खरी ओळख पटू दे, मग मी देखील तेवढ्या जिद्दीने तुला धडा शिकवायला तयार होईल. व मास्कमॅन म्हणतो, तुला वाटेल ते कर, पण मी कोण आहे हे बघायला जाऊ नकोस, तुलाच खूप अडचण होईल. हे सर्व चालू असताना झाडाआड लपून ऐश्वर्या सर्व काही बघत असते व म्हणते, हा मास्कमॅन तर माझ्यासोबत चिटिंग करतोय. लताबाई बद्दल विचारल्यावर हा बोलला की मी जानकीला खोटं बोलतोय, परंतु आता याच्याकडे लताबाई आहे आणि त्याने ती जानकीला परत देखील केलेली आहे. आता माझी अडचण वाढणार व आता मी याला जाऊन जाब विचारणार, असं ती म्हणते. तर प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट आपल्याला बघायला मिळत आहेत. तर आता पुढे काय होणार हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. बघत राहा आणि अशाच रिव्ह्यूजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका.